थँक्यू थँक्यू. सकाळपासून मी आल्यापासून तरी प्रोडक्टकडे खूप छान पद्धतीने दिलंय ना. मला काय विचारायचे का प्रोडक्ट संदर्भात? समजते सगळ्यांना? ओके, सरांसाठी जोरदार करायचं. त्याचबरोबर खूप छान प्लॅन प्रेझेंटेशन दिले खाडे सरांनी. त्याबद्दल तुम्हाला काय डाऊट आहे का? तुम्हाला काय विचारायचं आहे का? समजलंय सगळ्यांना? सरांसाठी जोरदार करायचं. खूप छान शेअरिंग झाले उषा मॅडमकडून, माझी मॅडमकडून शेअरिंग केले का? सप्रे सरांनी. सप्रे सर खूप छान आवाज आहे त्यांचा, ऑलरेडी खूप छान आहे. त्यांनी मी सांगितलं काय करायचं. ओके चालेल. आतापर्यंत जे विषय झाले सगळे टेक्निकल विषय झाले. येस ऑर नो? जरा वेगळा विषय घेऊया का आज? हा चालेल ना. दुर्वासा ऋषी माहिती आहे का सगळ्यांना? दुर्वासा ऋषी माहिती आहे ना? दुर्वासा ऋषींनी ना देवांना काहीतरी कारणामुळे शाप दिला आणि त्यांची जी शक्ती होती ती सगळी निघून गेली. एवढी शक्ती असते ना देवांना, ती सगळी शक्ती निघून गेली. शाप कोणी दिला? दुर्वासा ऋषी. आणि याचा परिणाम असा झाला की त्या काळी असणारे राक्षस जे होते ते सारखे आक्रमण करायचे, स्वर्गावर आक्रमण करायचे. त्यांना ते इंद्राचं नाव होतं. म्हणून त्रस्त होऊन सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले. कोणाकडे गेले? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने उपाय सांगितला की असं करा की समुद्र मंथन करा. काय करा? समुद्र मंथन करा. त्यामधून जे काय अमृत येईल त्याच्यामुळे तुमचे जे काही पॉवर गेलेले आहेत, जे काही शक्ती गेलेले आहेत ते तुम्हाला परत मिळते. ठीक आहे. मग ठरलं आता काय करायचं? समुद्र मंथन करायचं. मग देवांना एकट्याला काय पॉसिबल होतं का? ते शक्य होतं का देवांना? म्हणून त्यांनी काय केलं? राक्षसांना सुद्धा मदतीला घेतलं. त्यांना सांगितलं की समुद्र मंथन करूया आपण. जे काय त्यातून उत्पन्न होईल निम्म तुम्ही घ्या, निम्मे आम्ही घेतो. राक्षसी तयार झाले. आता मंथन करायचं म्हणजे आपण ताक कसं घुसळतो रवीनं, त्या पद्धतीचं ती प्रोसेस होती. ताक म्हणजे काय? समजा समुद्र, तो रवी लागणार होते, त्याला ती दोरी लागणार होती. त्याचं रवीचं काम जे आहे ना ते मंदराचल पर्वत, मंदराचल पर्वत बरोबर सांगतोय भजनी मंडळी? काय करायचं? मंदराचल पर्वत जे आहे ना त्यांनी रवीचं काम केलं. म्हणजे त्या समुद्रामध्ये तो पर्वत आला. आणि जी दोरी होती ना दोरी, त्याचं काम कोणी केलं? वासुकी. कोणी केलं? वासुकी. वासुकीचं नाग होता ना ते दोरीचं काम केलं. विष्णुदेवानं देवांना आधीच सांगितलं होतं तुम्ही काय करा? शेतीकडचा भाग पडा. ते ओढायला काय करा? शेतीकडचा भाग. आणि तोंडाकडचा जो भाग आहे तो कोणाकडं? राक्षस. कारण काय व्हायचं ज्यावेळी ते फिरवलं जायचं ना त्यावेळी कदाचित पोटात दुखत असं आय 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 वासुकीच्या ती विष टाकणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून भाग कुठला दिला देवांना? ज्यावेळी ते दुसऱ्याचं चालू झालं, समुद्र मंथन चालू झालं ना त्यावेळेला पर्वत खाली 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 जायला लागला समुद्राच्या तळाशी. अशा वेळेला श्री विष्णुदेवांनी कशाचा अवतार घेतला होता? कूर्म, कासवाचा अवतार घेतला होता. आणि स्वतःच्या पाठीवर तो मंदराचल पर्वत जो आहे तो धारण केला. त्याच्यावरती फिरायला लागला. 14 रत्न त्यातून बाहेर निघाले. किती? कोण कोण सांगेल? 14 रत्नामध्ये काय काय होतं? म्हणजे मंडळी तुम्ही काय शिकता तिथे जाऊन बसणार? असलं काय नसतं ना. गाणी मागायची यायची अभंग गावडायचे. आध्यात्मिक तुम्हाला माहिती नाही काय काय 14 रत्न निघाले? काय माहित तुम्हाला? एक तरी सांगा. अमृत निघाला. अजून विष, अजून लक्ष्मी, अजून
संपत्ती, अजून गोल्ड, अजून प्लॅटिनम, रुबी, एमरल्ड, डायमंड, हे सगळे त्यातूनच निघाले. ठीक आहे, जे काय चौदारात निघालं त्यामध्ये ऐरावत राज्य होता, ठीक आहे, शंख होता, इतर काही निघालं, लक्ष्मी निघालं, विष निघालं, विष निघालं. मग सगळ्यांची पळापळ झाली की आता हे कुणी प्यायचं, विष कुणी धारण करायचं, कारण सृष्टी सगळी आता नष्ट होण्याच्या मार्गावर होती ना. अशा वेळी कोण आलं? मग शंकर भगवान. महादेवांनी काय केलं? विष